गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। तसं आज मी बनवणार आहे पुरणपोळी। म्हटलं चला कणिक कशी मळते मी ते तुमच्याबरोबर शेअर करते। तुम्ही गहूचं पीठ घेऊ शकतात, मैदा घेऊ शकता किंवा पुरणपोळीचं पीठही घेऊ शकतात। मी इथं साधं चपातीचं पीठ घेतलं आहे गहूचं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे, एक पिंच हळद टाकलं आहे, थोडीशी साखर टाकली आहे। त्याच्यानंतर आपण नॉर्मल पीठ मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आहे। जास्त कडक नाही मळायचं आहे आणि त्याला चांगलं मसाज करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे, जोपर्यंत ते पूर्ण कणिक भिजत नाही तेवढं मी पाणी टाकून दिलं आहे। 5 मिनटं त्याला आपण रेस्ट देऊया। 5च मिनटं द्यायचे। त्याच्यावरती जर तुम्ही दिलं तर मग तुमचं कणकेचं पूर्ण सूप होऊन जाईल। त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे, थोडं तेल टाकायचं आहे आणि चांगलं त्याला मळून घ्यायचं आहे। बघा जसं तुमच्या हाताला चिटकलं नाही पाहिजे एवढं तुम्हाला मळावं लागेल। थोडं थोडं तेल टाकू शकता। त्याची जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर ती दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ राहते। चला इथून पुढचा व्हिडिओ उद्या दाखवते।